स्टॉल मध्ये ना आपण हे बघा हे फणसाचे गरे घेतले. पुटू काढतो का काय? बरे आहेत ना? बरी आहे बरी आहे बरी आहे. चिपळूण सोडल्यानंतर आहे ना पुढे धुकं बघा किती आहे. चला वडी गरम गाव गरम गरम. चलो साहेब. मंडळी चहा कोकण रेल्वे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी सकाळचे आता वाजलेत 5 आणि मी आलोय संगमेश्वर रेल्वे स्थानकामध्ये. मंडळी 2 दिवसासाठी म्हणून गावी आलो होतो संगमेश्वरला. आपल्या डिंगणी गावाचा ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि कलशरोहण सोहळा होता. तो कार्यक्रम संपूर्ण पार पडलाय आणि त्याच्यानंतर मग आज मी निघालोय मुंबईला. आज आहे 2 तारीख 2 मार्च आणि मुंबईला निघालोय. सकाळची गाडी आहे, हे रत्नागिरी दिवा पॅसेंजर. तर त्या गाडीने मी प्रवास करणार आहे. आता आलोय संगमेश्वर रेल्वे स्थानकाला आणि इकडे बघू शकताय बघा, म्हणजे मुंबईवरून येणारे जे काही चाकरमानी आहेत तर ते भरभरून आपल्या कोकणामध्ये येत आहे. शिमगोत्सव सुरू आहे. प्रचंड मोठ्या संख्येने सगळे कोकणकर गावी दाखल होत आहेत आणि शिमगोत्सवाची धूम जोरदार सुरू आहे. संपूर्ण मुंबई गोवा हायवे ना हा जाम झालेला आहे. एसटी पण बघा किती एकदम फुल झालेली आहे. मगाशी भरपूर मोठी लाईन होती, एकदम पूर्ण भरून एसटी चालली. आता ही एसटी इथून निघणार आणि ती जाईल आपल्या डेपोकडे. तर ना आता गाडी यायला ना अजून अर्धा तास आहे. तोपर्यंत जरा संगमेश्वर रेल्वे स्थानकात बसलोय आणि आपलं रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवतो. आणि आता काय मुंबईला जाणाऱ्यांची काही गर्दी नाही, पण कोकणामध्ये येणाऱ्यांची प्रचंड गर्दी आहे. आता बघूया गाडी कधी येते आणि गाडी आली की मग आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. संगमेश्वर रेल्वे स्थानकामध्ये असणाऱ्या या स्टॉल मध्ये ना आपण हे बघा हे फणसाचे गरे घेतले. ठीक ठीक आर्याला आवडतं. सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ यांच्याकडे मिळून जातात. मुंबईला जाताना ना कधी पण या स्टॉलला आपण नक्की सगळ्या वस्तू आवडीने घेतो. थँक्यू. किती झाले? तर मंडळी गाडीची अनाउन्समेंट झाली आहे आणि बघा गाडी आलेली आहे. रत्नागिरी दिवा पॅसेंजर. आणि आता या गाडीने आपला प्रवास सुरू होईल आणि थोडीफार गर्दी आहे, तर जाणाऱ्यांची गर्दी नाही. पूर्ण गाडी खाली आहे. आणि हा डबा आहे ना स्पेशली संगमेश्वर साठी असणारा डबा आहे. पुढचा डबा आहे जो स्पेशली चला पूर्ण गाडी खाली आहे. आणि इकडे आपण बसूयात. प्रवासाला सुरुवात, गाडी सुटते. तो मंडळी प्रवासाला सुरुवात झाला आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकावरून गाडी सुटली आहे आणि आता गाडी आहे ना मला वाटतं कडवई
रेल्वे स्टेशन आलंय बघा. सकाळचे वाजले आता 6:36 आणि धुक्यात हरवलेलं आपलं हे कडवई रेल्वे स्थानक. रेल्वे स्टेशन आहे ना, हे नव्याने आता झालेलं आहे, त्याच्यामुळे अजून प्लॅटफॉर्म वगैरे झालेलं नाहीये. हाईट वगैरे किती आहे अजून, खूप खाली आहे प्लॅटफॉर्म. रेल्वेची उंची आणि प्लॅटफॉर्मची उंची बरंच अंतर आहे बघा. कडवई रेल्वे स्थानक. आणि आता सूर्योदय होतोय. गाडी आहे ना इथे सिग्नल आणि ह्याला थांबली होती जरा. समोर एक दुसरी गाडी येणार होती बघा. क्रॉसिंग साठी थांबली होती. समोसा कांदा भाजी का पुटू खातो का काय? बरं आहे ना? बरी आहे बरी आहे बरी आहे. बरेच दिवसानं आले वय. बरेच दिवसांनी हा तुम्हाला सिंगल. नाव ओळखत नाही. भेटता कधी कधी ना आपल्या आम्ही तर फिरणारी संगमेश्वरच्या. माणसं होय आहे. होय, मग संगमेश्वरला भेटता ना आपण. आज गर्दी नाही आहे, गाडी खाली आली आता. खाली आहे हो. खाली आणि 2 दिवसानं मरणाची गर्दी होईल. फिरायला भेटायचं पहिल्यासारखं नाही आता काय. चला, समोसा कांदा भाजी. मंडळी अर्धा तास ना गाडी थांबली होती कडवई रेल्वे स्टेशनला. 2-3 गाड्यांचा पासिंग होता, त्याच्यामुळे थांबली होती गाडी. आणि आत्ता बघा सुटले. स्टेशनला कॅमेरे आहेत बघा. सूर्योदय झाला आहे. कोकणातलं सुंदर असं हे कडवई रेल्वे स्थानक. सूर्यदेवाने दर्शन दिलंय. चिपळूण रेल्वे स्टेशन येत आहे. आता चिपळूणला थोडीफार गर्दी असेल.
आपल्याला ना चिपळूणचा वडापाव घ्यायचा आहे. वडापाव दे ना. इडली चला वडी गरम खावा ताजा गरम वडी वडापाव चिपळूणचा वडापाव 2 वडापाव दे. चला वडी गरम खावा गरम गरम चलो साहेब ठीक आहे. इकडे कितीला आहे? 30ला 2 30ला 2. हो म्हणजे चिपळूणचा वडापाव घेतला. वडापाव आणि चिपळूणचा चांगला भेटतो आणि मिरची वगैरे मला नाश्ता करून घ्या. वडापाव गरम वडापाव छान आहे, टेस्टी आहे. या वडापाव खायला. वड्या गरम गरम वडापाव नाश्ता गरम गरम वडापाव 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 चला मंडळी, गाडी आता चिपळूणवरून सुटले आणि गाडी थोडी ऑन टाईम आहे. मागाशी थोडा वेळ थांबली होती. आपण वेळेमध्ये मुंबईला पोचू. मुंबई गोवा हायवे, परशुराम घाट, खेड, पनवेल. पनवेल इथून 220 किलोमीटर आहे आणि हा आपला मुंबई गोवा हायवे आहे. चिपळूण सोडल्यानंतर आहे ना, पुढे धुकं बघा किती आहे. मंडळी, गाडी आता खेड स्थानकात आली आहे आणि खेडला आहे ना बऱ्यापैकी गर्दी आहे. आणि हे बघा इकडे आहे ना, ही वंदे भारत लागले. मंडळी, चहा, कोकण रेल्वे, कळंबणी बुद्रुक स्टेशन. मस्त आहे चहा.
कोकण रेल्वेतला चहा एक नंबर. मंडळी, कोकण रेल्वेने प्रवास करताना ना एक सुंदर स्पॉट येतो, तो मी तुम्हाला दाखवतो बघा. मंडळी, पनवेल स्टेशन आलं आहे. आता वाजले दुपारचे 1 वाजायला आलं आहे आणि गाडी आहे ना टायमामध्ये आली. आता इथून फटाफट ट्रेन पकडूया आणि आपण दादरकडे किंवा वडाळ्याला उतरूया. वडाळ्याला उतरून मग नंतर घरी. पनवेलला अजून गर्दी आहे, म्हणजे कोकणात जाणाऱ्या माणसांची गर्दी अजून बऱ्यापैकी आहे. आता हीच गाडीनं रिटर्न जाईल. फाय 0104 रत्नागिरी दिवा पॅसेंजर. गर्दी बघा, तुफान गर्दी आहे. आणि ज्या दिवशी आपण गावी गेलो ना, तर इथूनच आपण गाडी पकडली होती. पण गर्दी आहे. शिमग्याला चालले सगळे लोक. चला, गाडी थांबले, हो उतरूया. प्लॅटफॉर्म आणि याच्यामध्ये ना अंतर भरपूर आहे. समा उतरा. मंडळी, फायनली आता वडाळ्याला उतरलो आहे आणि वडाळ्यावरून आता टॅक्सी पकडून आपण घरी जाऊया. गर्दी बघा, आज होळी आहे, स्टेशनला गर्दी प्रचंड आहे. तर इथून खाली जाऊया आणि तिथून टॅक्सी पकडायची आणि फटाफट घरी. जाम भूक लागली. चिपळूणला फक्त वडापाव खाल्ला होता आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट घरी जाऊन जेवायचं आहे. मुंबई लोकल. तर मंडळी, घरी आलो दुपारी. आपल्या कोकण रेल्वेचा प्रवास संगमेश्वर ते दिवा पॅसेंजर ट्रेनने घरी आलो आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर आहे ना जरा आराम केला. गाडी एकदम ऑन टाईममध्ये होती, त्याच्यामुळे ना लवकर आलो घरी. आणि मग घरी आल्याच्यानंतर ना थोडा वेळ आराम केला. आणि हे 2 बछडे आहेत ना माझे, ते शाळेतून यायचे बाकी होते. मग ते आता शाळेतून वगैरे आले आहेत आणि आल्याच्यानंतर ना मग आता काय पप्पा खुश आहे की नाही. मग आता मोरिया आणि आर्या दोघेजण काय म्हणते ना, त्या पप्पा उद्या रंगपंचमी आहे, आता ना कलर आणायला जायचं आहे. कलर आणि पिचकारी. तर मग आता कलर आणि पिचकारी आणायला जातो आहे. तर मंडळी, हां, कुठला कलर पाहिजे तुला? पक्का कलर. पक्का कलर ना, म्हणजे आठवडाभर जायला ना पाहिजे. परत गावाला आपल्याला जायचं आहे 14 तारखेला देव घेण्यासाठी, म्हणजे पालखी येणार आहे आपल्याकडे. मग पालखीसाठी आम्हाला परत जायचं आहे. आम्ही मग सगळेजण जाणार आहे. तर मंडळी, आता गावावरून आलो आणि हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, आणि आता गावी गेलो होतो ना, ते सगळे व्हिडिओ बनवलेत छान छान, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आता हा व्हिडिओ मी तुर्तास इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.